अर्धा आहे ना मी यामध्ये दही टाकलेलं आहे मम्मा. आणि यामध्ये थांबा एक मिनिट, यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संडे, सकाळचे 9:45 झालेले आहेत आणि आता मला हेअर पॅक बनवायचा आहे रोजमेरीचा. आता कसा बनवणार आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. रोजमेरी वॉटर मी कसं बनवते हे मी या अगोदर तुम्हाला दाखवलं होतं, पण रोजमेरी हेअर पॅक मी कसा बनवते हे दाखवलं नव्हतं. तर आज व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे. आज संडे आहे त्यामुळे हेअर वॉश करायचा आहे. इवन मी तो हेअर मास्क यूज करणार, प्लस परिबेलाची पण तेवढेच केसांची मी तेवढ्या माझ्या केसांची मी काळजी घेते. रोजमेरीचं घरात झाड असल्यामुळे काय झालं, खूप इझी झालं. नाही तर नॉर्मली मला ना जास्त आणून ठेवायचे. मी नॉर्मली ना बाहेर जायचे नंतर जास्त घेऊन यायचे रोजमेरी वगैरे, पण आता घरात झाड असल्यामुळे टेन्शन नाही आहे. कधी पण आपण म्हणजे रोजमेरी वॉटर बनवू शकतो, हेअर पॅक बनवू शकतो. तर एकदम सोपं आहे. खरंच खूप युजफुल आहे आणि इफेक्टिव्हसुद्धा आहे. तर मी माझ्या केसांवरनं सांगते. माझे केस तुम्हाला माहिती आहे, या अगोदर मी सांगितलं होतं का इथलं हार्ड वॉटर असतं त्यामुळे केस डॅमेज होतात. आणि त्यामुळे मग मी काय केलेलं आहे का इंटरनली पण आहे ना तेवढंच हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला. प्लस वरवरचे जे उपाय असतात आपल्या केसाचे, रोजमेरी वॉटर झालं, परत हेअर पॅक झालं, दही लावणं, मेथी दाणे, हे सगळं मी पॅक करून असं लावायचे. तर मग खरंच फरक पडतो. पण एवढंच आहे का वेळोवेळी काळजी घेणं पण इम्पॉर्टंट आहे. तर आता मी चालली आहे आता आपल्या बॅकयार्डमध्ये रोजमेरी जे आहे ना ते घेऊन येते आणि त्याचं हेअर पॅक बनवते आणि तुम्हालासुद्धा दाखवते. नक्की ट्राय करा आणि घरातलं पण साईड बाय साईड आवडते. आणि आजचा संडेचा दिवस आमचा कसं जाणार आहे हे व्हिडिओमध्ये दाखवते. चला. एवढी अशी रोजमेरी मी तोडलेली आहे आणि थोड्या वेळाने मला ना झाडांना पाणी पण द्यायचं आहे. काल पाणी नव्हतं दिलं मी, परवाच्या दिवशी पाऊस पडत होता पण काल कडक ऊन होतं, काल नाही दिलं पाणी कारण की आम्ही बाहेर होतो. आणि आज पण कडक ऊन आहे तर पटकन पाणी देऊन टाकते. तर मी काय केलेलं आहे, मेथी दाणे रात्री भिजवायला विसरून गेले होते, त्यामुळे काय केलं, गरम पाण्यामध्ये हे जे मेथी दाणे ना भिजवले होते 5-10 मिनटं. त्यानंतर आहे ना असं उकळून घेते त्याला 2-3 मिनटं आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे रोजमेरीनं मी टाकून घेते. म्हणजे जेवढं पण रोजमेरीचं जे असेल ना ते त्या पाण्यामध्ये उतरल्यानंतर मग आपल्याला हे ग्राइंड करून घेता येईल. फक्त 1-2 मिनटं फक्त. इथे गॅस बंद केलेला आहे मी. प्रेस करू म्हणजे गरम पाण्यामध्ये ही रोजमेरी ना, रात्री भिजवलेले जर मेथी दाणे असेल ना तर मग उत्तमच. फक्त गरम पाण्यामध्ये थोडा वेळ 1-2 मिनटं ना रोजमेरी ठेवायची आणि यामध्ये हे जे काळे तीळ आहे ना हे टाकायचे आहे, नंतर टाकायचे आहे. आणि 15-20 मिनटं ना याला असंच ठेवायचं आहे आणि गार झाल्याच्या नंतर आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. रोजमेरी पाण्यात भिजते तो 15-20 मिनटं, तोपर्यंत विचार केला झाडांना पाणी देऊन टाकू. आणि एवढ्या प्रेमाने आपण सगळी झाडं लावलेली आहे आणि एवढा खर्च करतो तर तेवढी काळजी घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पाऊस पडतो तर मग 2-3 दिवस जसं पाऊस असतो तेव्हा मग पाणी वगैरे काही टाकायची गरज पडत नाही आहे. पण जेव्हा असं ऊन पडतं ना तर मग असं वाटतं पटकन पाणी देऊन टाक. देवपूजा पण करायची आहे मला. एका मागं एक कामं आहे, एका मागं एक कामं आहेत मला. तर हे झालं कसं ते रोजमेरीचं जे तुम्हाला मी दाखवलं ते गार झाल्यानंतर मी आता हे ग्राइंड करून घेते आणि यामध्ये थोडंसं आहे ना असं पाणी टाकून आहे ना मीडियम असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि अशी पेस्ट झाली पाहिजे त्याची. हे बघा अशी पेस्ट करून घेतली मी.
आणि केसांना ना आपण जसं केसांना आपण मास्क लावतो ना तशा पद्धतीने लावून घ्यायचं. 1 तास ठेवू शकता, अर्धा तास ठेवू शकता, जसं तुम्हाला वेळ असेल तसं. मी 1 तास ठेवणार आहे लावून. मास्क आहे ना तो पूर्ण मी असं केसांना लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा जो मास्क आहे मी 1 तास ठेवणार आहे. 1 तास झाल्यानंतर मग मी नॉर्मल आपला जो शॅम्पू वगैरे कंडिशनर वगैरे यूज करतो ना त्याच्याने हेअर वॉश करून घेणार आहे. आणि हेअर वॉश झाल्यानंतर मग तुम्हाला मी माझे केस दाखवणार. मी जस्ट माझं आवरलं आणि मी हेअर वॉश केलेले आहे, तर तुम्ही बघू शकता. हा बाबा आली 5 मिनटं, 1 मिनटं थांब. तर हे बघा मास्क लावला होता मी, 1 ते सव्वा तास ठेवला आणि बघा आता हेअर वॉश केलेले आहे. आणि आपण असं बाकीचं तर गोष्टी आवडतं म्हणजे बाहेरून हेअर मास्क वगैरे आणतोच, पण मला असं वाटतं का आपण ना घरगुती उपायसुद्धा केले पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता अगोदर माझे केस कसे होते ना, आत्ता केस कसे झालेले आहे तुम्ही स्वतः बघू शकता. आणि असे केस जेव्हा नवीन येतात ना तुम्हाला माहिती आहे ते असे उभे असतात, उभे होतात असे म्हणजे केसांवर केस असे दिसतात छोटे छोटे ना. इथे ग्रोथ दिसते बघा, हे बघा ही साईड पूर्ण दिसत असेल तुम्हाला, हे बघा ही साईड किंवा ही इथली साईड आहे बघा. तर मग मी असं वेगवेगळं घरगुती ना ट्राय करत असते आणि मला इतका फरक जाणवला तेव्हापासून मी रोजमेरीच्या खरंच प्रेमात पडले. आणि मला जेन्युअनली वाटत होतं का मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू, कारण की स्त्रियांचे केस म्हणजे ते एक वेगळं सौंदर्य. म्हणून मला असं वाटतं आपल्याला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं आहे ना आपण काळजी घेतली पाहिजे. इंटरनली तर घेतलीच पाहिजे, पण मग बाकीचं हे मास्क वगैरे हे पण केलं पाहिजे. आणि माझे जेवढे पण आहे ना बघा इथे ना असे गॅप वगैरे होते, तुम्हाला आठवत असेल बघा मध्ये मी असं करायचे ना तसे गॅप वगैरे खूप असायचे, पण आत्ता तुम्ही एक डिफरन्स बघू शकता. हे बघा इव्हन या साईडला पण. तर त्यामुळे मग मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर केल्या. आणि आज मी मस्त आहे ना झणझणीत अशी पावभाजी बनवणार आहे. खूप महिने झाले, मला असं वाटतं 6-1 महिन्यांपेक्षा जास्त झालं असेल का मी पावभाजी बनवली नाही. या घरात तर नाहीच बनवली, पण तिथे मग शिफ्टिंगचं एवढं चालू होतं तेव्हा पावभाजी बनवणं झालं नाही. पण आज मस्त पावभाजी बनवणार आहे. आणि मी पावभाजी कशी बनवते हे तुम्हाला तर माहितीच आहे. मी बटर यूज करत नाही, आपलं जे नॉर्मल तूप असतं घर त्याच्यामध्ये बनवते. ते एक तर फ्लेवरफुल तर होतेच, पण खूप टेस्टीसुद्धा लागते. आणि मनोज गेलेले आहे काय वस्तू आणायला. संडे जरी असला ना आज तरी पण 1 वाजेपर्यंत शॉप्स ओपन होतात, म्हणजे ओपन राहतात 1 वाजेपर्यंत. सकाळी 9 ते 1 3-4 एवढे 3-4 तास राहतात शॉप्स ओपन. म्हणून 12:30ला गेले आणि थोड्या ज्या वस्तू होत्या लिंबू वगैरे ते आणायला गेले. तुम्हाला माहिती आहे पावभाजी बनवून तर लिंबू पाहिजे, तर ते आणतील. तोपर्यंत मी परिबेलाचे जे आहे हेअर वॉश करून घेते, कारण की त्यांच्यासुद्धा केसांना मी मास्क लावलेला आहे आणि त्यांचे पण केस तुम्हाला मी दाखवते. पण मला ना जेव्हा असं एखादी गोष्ट अशी सक्सेसफुल होते ना तर मला खरंच खूप आनंद होतो. आणि मला असं वाटतं मी जास्त आता हेअर कट केला नाही पाहिजे. म्हणजे मी नॉर्मली माझे एवढेच केस ठेवायचे, पण आता केस वाढलेले आहे. तुम्हाला आठवत असेल आम्ही गेलो होतो हेडलबर्गला गेलो होतो जर्मनीला डिसेंबरला, तेव्हा मी हेअर कट केला होता, तर तेव्हा एवढे केस केले होते. आणि आता तुम्ही माझे केस बघू शकता, म्हणजे 6 महिने माझ्या केसांना वाढ आहे, पण केस ना खूप असे त्याचे गळत होते, म्हणजे हेअरफॉल होत होता. तर मग मी तेव्हापासून काळजी घ्यायला लागले, तर मग आता व्यवस्थित आहे. चला मी आता परिबेलाच आवरून घेते आणि नंतर बोलते. पावभाजी झालेली आहे, ते यावर पनीर ग्रेट करते मी. थोडी चीज पावभाजी बनवतो, तर आम्हाला ना एवढं चीज पावभाजी आवडत नाही, तर पनीर असं केलेलं आहे ते. आणि ते कांदा लिंबू आणि साईड बाय साईड ब्रेड मी क्रिस्पी करते, एकदम 1 मिनिटावरच करते, कारण की खूप जास्त क्रिस्पी पण नको. तर अगोदर हे ठेवून देते मी. उशीर झाला, 1:30 वाजला, 1 मिनिट झाला. संडे असल्यामुळे जेवण झालं. पावभाजी एकदम मस्त झाली होती. आणि परवाच्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं होतं एवढ्या स्ट्रॉबेरीज मी तोडल्या होत्या, तर त्या स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने व्हिनेगरमध्ये ठेवून मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या, कारण की त्या दिवशी पण काय बनवणं झालं नाही. काल शॉपमध्ये गेलो, तर आज मी स्ट्रॉबेरी फ्रोझन आईस्क्रीम बनवणार आहे. स्ट्रॉबेरी फ्रोझन योगर्ट आईस्क्रीम. तर योगर्ट आईस्क्रीम कसं असतं, कारण की जेव्हा पण आपण आईस्क्रीम बनवतो ना तर
तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये क्रीम यूज होतं, कंडेन्स मिल्क यूज होतं, मिल्क यूज होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवत असतो. इव्हन आपण मिल्क पावडर पण यूज करतो, तर त्या पद्धतीने आपण घरात आईस्क्रीम बनवत असतो. पण आज मी फक्त 4 वस्तू यूज करणार आहे आणि योगर्ट आईस्क्रीम बनवणार आहे. तर जी योगर्ट आईस्क्रीम असते त्यामध्ये दही पडतं आणि ते आम्हा सर्वांना खूप आवडतं. जेव्हा पण आम्ही जातो ना बाहेर तर आम्ही योगर्ट आईस्क्रीम खातो. तर नॉर्मल योगर्ट आईस्क्रीम पण मिळते प्लेनवाली, वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये योगर्ट आईस्क्रीम मिळते आणि खूप फेमस आहे. इथे कुठेतरी आम्ही फिरायला गेलो होतो तर तिथे एक आईस्क्रीमचं शॉप होतं योगर्ट आईस्क्रीमचं. तर खूप मोठी क्यू होती. मला असं वाटतं आम्ही ब्लॅक फॉरेस्टला गेलो होतो आणि तिथलं टाउन आम्ही फिरत होतो. तर तुम्हाला दाखवलं होतं का त्या आईस्क्रीमसाठी एवढी लोक उभी होती अर्धा तास रांगेत. तर तीच आईस्क्रीम आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. आता घरच्या आपल्या गार्डन मधल्या स्ट्रॉबेरीज आहे, तर मग काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया. मागच्या वेळेस बनवायचं होतं पण राहूनच गेलं. आणि जर स्ट्रॉबेरीज उरल्या तर मग मी जॅम पण बनवणार आहे. या अगोदर पण आहे ना स्ट्रॉबेरी जॅम मी घरात बनवलं होतं, खूप सुंदर झालं होतं. चला आता हे काय करते, जेवढ्या स्ट्रॉबेरीज मला लागणार आहे ना त्या कट करून घेते मी आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला. जर असं स्ट्रॉबेरी योगर्ट आईस्क्रीम बनवायची असेल तर इझिली तुम्ही घरात बनवू शकता. आणि माझ्याकडे हे 2 छोटे डबे आहेत स्टीलचे, तर यामध्येच मी बनवणार आहे. अदरवाईज आपण आईस्क्रीम आणतो तर ते कंटेनर असतं ना प्लास्टिकचं, त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करण्यासाठी ठेवू शकता. आता हे पटापट मी कट करून घेते. 4 वस्तू कोणत्या लागणार आहे ते दाखवते तुम्हाला. थोडंसं दूध, इथे दही, हे मेन इन्ग्रेडियंट आहे दही, थोडीशी साखर आणि स्ट्रॉबेरीज. तर स्ट्रॉबेरीज मी ना अशा अख्ख्या यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते. इथे तुम्हाला स्ट्रॉबेरीज दिसत असतील तर याच्याऐवजी तुम्ही प्युरी सुद्धा करू शकता. पण मला आहे ना असे थोडे पीसेस पाहिजे आहे आईस्क्रीममध्ये, त्यामुळे मग मी असं ठेवलेले आहे. तर यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची आहे आवडीनुसार. माझ्याकडे आता ही ब्राऊन शुगर आहे, तुमच्याकडे जी साखर अवेलेबल असेल ती. जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. थोडं गोड पण लागलं पाहिजे, एकदम असं हे नाही. मग काय करायचं आहे, याच्याने ना आपल्याला जस्ट असं मॅश करायचं आहे. अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर पण मिक्स होईल. आणि मॅश करून झाल्यानंतर आपल्याला 15 मिनटं असंच ठेवायचं आहे. हे बघा, हे मॅश करून झालेलं आहे. 15 मिनटं ठेवलं मी आणि ह्यामध्ये तुम्हाला असे पीसेस दिसत असतील. आणि हे पीसेस जेव्हा आईस्क्रीम खातो ना, जेव्हा तोंडात येतं ना खूप छान लागतं. तर यामध्ये मी हे दही आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूधसुद्धा मिक्स करायचं आहे. अर्धा आहे ना मी यामध्ये दही टाकलेलं आहे. आणि दही ना मिक्स करून घेतलं म्हणजे गुठळ्या राहायला नाही पाहिजे, एकसारखं पाहिजे, तसं ते मिक्स करून घेतलेलं आहे मी. मम्मा आणि यामध्ये थांबावं 1 मिनिट. यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. मिक्स करून दूध आहे ह्याचं. थांबावं. आता हे असं मिक्स करून घ्या. करू का मी ते दुसरंवाला? तर हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि साखर अंदाजे टाकलेली आहे मी. तुम्हाला जशी आवडेल तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. दही पण एकदम अंदाजे टाकलेलं आहे मी. आपल्याला अंदाज येतोच थोडंसं असं अर्धी वाटी दोघं मिक्स करू. कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा. आणि हे चन्स दिसत असते तर आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे 6 ते 7 तास. आणि सेट झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते. आता ही आहे आपली स्ट्रॉबेरी फ्रोझन योगर्ट आईस्क्रीम. परफेक्ट साखर आहे. टेस्ट केले जस्ट फ्लेवर येतोय चांगला स्ट्रॉबेरीचा. आता आपण फ्रीझरमध्ये ठेवू. टी टाइम झालेला आहे आणि आता वाजलेले आहे 5:45. आणि आजचा दिवस इतका पटकन संपला ना, काय कळालंच नाही ॲक्च्युली. आता मी किचनचं आवरत होते जेवण झाल्यानंतर ना. तुम्हाला माहिती आहे ते आईस्क्रीमचं सगळं बनवायला मी ठेवलं. आणि त्यानंतर मग मी थोडासा आराम करायला गेले. आणि त्यानंतर मग मला काय झोपच लागली नाही. बेला आणि मनोज झोपलेले आहे. परी ना पार्कमध्ये खेळते तिच्या फ्रेंडसोबत. आणि मग मी काय केलं, किचनचं सगळं पटकन आवरून घेतलं. डिशवॉशरमधली जी भांडी होती ती लावून दिली.
आणि दुसरी ठेवून दिलेली आहे. आता व्हॅक्यूमने मला घर परत एकदा क्लीन कर, म्हणजे दिवसातनं 3दा तरी व्हॅक्यूमने सगळं क्लीन होतं. आणि झाडांना तर सकाळी पाणी दिलं तर थोड्या वेळात परत एकदा मी पाणी देणार. घरातले जे आपली इंडोर प्लांट्स आहेत तर त्याला पण आठवड्यातनं एकदा पाणी देत असते किंवा आठवड्यातनं 2दा, तर त्यांना पण पाणी द्यायचं आहे मला. आणि पावभाजी आहे अजून, परत संध्याकाळी मग मी थोडंसं वेगळं बनवणार. आणि सोया चंक्स तर मला खूप आवडतात, पण मनोजला सोया चंक्स, मनोजला परीला अजिबात नाही आवडत. पण बेलाला मला खूप आवडतं. तर त्याचा असं साधा पुलाव जरी केला ना, मागच्या वेळेस मी एकदा दाखवलं होतं, तर इतका छान लागतो ना तो. आणि सगळे कपडे ना आज मी वॉशिंग मशीनमध्ये लावले होते. परिबेला आले ना तर त्यांचे पण खूप कपडे होते. मग परत आमचे सगळं मिळून आहे ना, मग मी सकाळपासून 2-3दा झाली वॉशिंग मशीन लावली. आणि आता कपडे ड्राय होतच आहे. आणि नेक्स्ट वीक तर चांगलं वेदर आहे. तर आता बघा चहा घेते आणि चहाची क्वांटिटी बघा एकदम एवढीच आहे. तशी पण असं खूप कपभर मला चहा पहिल्यापासून आवडत नाही घ्यायला, पण अर्धा तरी घ्यायची, पण त्याच्यापेक्षा पण कमी झालेला आहे. आणि एकदम कमी साखर किंवा कधी साखरच टाकत नाही मी असं. तर विसरून गेले, काहीतरी सांगायचं होतं मला पण विसरून गेले मी. हां, आणि मला स्ट्रॉबेरी जॅमसुद्धा बनवायचा आहे. तर आता चहा घेतल्यानंतर स्ट्रॉबेरी जॅम बनवणार मी. खूप सोपा आहे एकदम, कारण की एवढ्या स्ट्रॉबेरीज आहे ना, तर वेगवेगळं काहीतरी बनवावं लागणार. आता जोपर्यंत सीझन आहे स्ट्रॉबेरीचा, तर मग वेगवेगळं काहीतरी मी बनवणारच आहे. तर थोड्या वेळात मी काय करते, स्ट्रॉबेरी वगैरे कट करून घेते, जॅम होईल साईड बाय साईड. आणि परत मग उद्याची स्कूलची तयारी, उद्यापासून परत रेग्युलर स्कूल, मग रुटीन ते वेगळं, सकाळी धावपळ. तर मग त्यांच्या पण स्कूलचं बघायचं आहे, टिफिनला जे द्यायचं आहे तर त्याची अर्धी तयारी करून ठेवते मी. समजा पराठे करायचे असेल मला तर मग ते प्युरी वगैरे करून ठेवते. मग तेवढंच हेल्प होते, आपले लवकर स्वयंपाक होतं. परिबेला पराठा हा प्रकार खूप आवडतो. मग आलू पराठा, गोबी पराठा, पनीर पराठा, पालक पराठा, बीट पराठा, मी खूप वेगवेगळ्या टाईपचे ना एकदम हेल्दी असे पराठे बनवत असते. तर चला आता मी चहा घेते आणि बोलते. इथे या ज्या स्ट्रॉबेरीज आहे उरलेल्या, त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या परत छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलं. मी गॅस चालू केलेला आहे. या भांड्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीज टाकून घ्यायचे आहे. आणि साखरसुद्धा आपल्याला टाकायची आहे यामध्ये, चवीनुसार साखर. म्हणजे तुम्हाला जास्त कमी सगळ्यांचे जे आवडीचं असेल तसं करू शकता तुम्ही. इथे मी ब्राऊन शुगर टाकलेली आहे. आणि मला जेवढी हवी तेवढी मी साखर टाकलेली आहे. ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे स्लो गॅसवर. आणि ही जी स्ट्रॉबेरी आहे ना, ती पण एकदम सॉफ्ट झाली पाहिजे, एकदम मेल्ट झाली पाहिजे साखरेसोबतच. त्यामुळे मध्ये मध्ये चेक करावं लागतं. बघा आता हे लिक्विड फॉर्ममध्ये झालेलं आहे. आता ते हळूहळू ड्राय होईल. आणि नंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस पण टाकायचा आहे, एकदम थोडासा. तुम्ही अगोदर बघितलं होतं पाणी किती होतं, आणि आता बघा थोडंसं ड्राय झालेलं आहे. आणि यामध्ये एकदम थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे, थोडंसं, जास्त नाही टाकायचं. आणि परत आता 5-1 मिनटं मी स्लो गॅसवर ठेवणार आणि मग टाकणार. तुम्हाला एकदम प्युरी करून टाकायचं असेल तरी टाकू शकता. हे बघा एकदम मस्त बाहेरपेक्षा भारी स्ट्रॉबेरी जॅम रेडी झालेला आहे. तुम्ही कलर बघू शकता, कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि परी म्हणते मम्मा मला ब्रेडसोबत खायचं आहे. तिला म्हटलं थोडंसं ना गार होऊ दे, कारण की स्ट्रॉबेरीज कमी होते ना, तर त्याचं एवढंच झालं. अदरवाईज जास्त असलं असतं तर जास्त झालं असतं. आता जेवढ्या पण मी स्ट्रॉबेरीज तोडलेल्या आहेत त्याचं जर मी बनवलं असतं ना जॅम, तर एवढं असं तरी झालं असतं तेवढं. इतकं मस्त आणि एकदम सोपं आहे. तुम्ही सुद्धा घरात बनवू शकता. आणि इतकं मस्त झालं ना, टेस्ट केलं. परीला दिलेला आहे मी. का झालं? एकदम भारी, आवडला? खा, एन्जॉय. 1 तासापूर्वी चेक केलं होतं, थोडंसं राहिलं होतं असं ओलसर. आता मी चेक करते झालं. बघा अगोदर मी चेक केलं होतं तर मस्त टेस्टला तर खूप भारी झाली होती. आणि आता पूर्ण सेट झालेले आहे. होममेड हेल्दी अशी योगर्ट आईस्क्रीम.
आणि आता मी सगळ्यांना सर्व करते आणि टेस्टला कसे झाले बाकीच्यांना विचारू आता. परीची स्टडी चालू आहे इथे आणि आता ही टेस्ट करते. खाताना मस्त स्वाद येतात. खूप मस्त. बेला तुला कसं वाटलं? भारी आवडलं? चांगलं आहे. ठीक करायला एकदम मस्त झालेली आहे आईस्क्रीम आणि आवडले सर्वांना. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.